आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही मराठी प्रेमी या ठिकाणी जमलेलो आहोत। सातुर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर तमाम मराठी प्रेमी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि पत्रकारांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। मराठी ही गोमंतकाची सहभाषा म्हणून मान्यता दिली गेली। आज आपण गोमंतकात पाहतो की 10 मराठी वर्तमानपत्र, जवळजवळ 2000पेक्षा जास्त मराठी नाटकं या गोमंतक भूमीमध्ये सादर केली जातात। आज अनेक मंदिरांचा इतिवृत्त मिन्यूट्स हे मराठी भाषेतून दिलं जातं। मराठीतून संस्कृतीचं संवर्धन या ठिकाणी मराठी भाषेतून केलं जात आहे। खरं हिंदुत्व टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मराठी भाषेनं केलं आहे। मराठी भाषेनं आम्हाला संस्कार दिले, आम्हाला संस्कृती दिली। मराठी भाषा अजून पण आहे। आपण आज पाहतो की वर्तमानपत्र आपण बघितलं तर किमान 5 ते 6 लाख लोक मराठी वर्तमानपत्र वाचतात। सातुर्ड्याचे आमदार माननीय विजय सरदेसाई यांनी मराठीबद्दलचे अवाच्य असे उद्गार या विधानसभेत काढले। त्या संदर्भात आम्ही इकडे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। मित्रहो, मराठी भाषा आणि तिची संस्कृती ही जतन करण्यासाठी पोर्तुगीजच्या कालीनसुद्धा ही जतन करण्याचा प्रयत्न मराठी भाषांनी, मराठी बांधवांनी, माता भगिनींनी केलेला आहे। कोकणीबरोबर मराठी सहभाषा राज्यभाषेचा दर्जा या विधानसभेमध्ये नमूद झाला। हे असतानासुद्धा आज मराठी संस्कृती, कीर्तनं, भजनं गावागावामध्ये तुम्हाला मराठी भाषेमध्ये निरंतर तुम्हाला चालू असताना दिसतात। या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की जे विधान विजय सरदेसाईंनी केलं ते एकदम चुकीच्या मार्गाने केलं। एक चांगला संसदपटू म्हणून ज्याची ओळख आहे या ओळखीनुसार त्यांनी त्या संस्कृतीचं पालन करायला पाहिजे होतं। याच्यावरून सिद्ध होतं की त्यांची संस्कृती कशी आहे ही त्यांनी आपल्या आचरणातून दाखवलेलं आहे। कारण मराठीमध्ये पोट भरणारी अनेक गोमंतक दैनिकं आहेत गोव्यात। जी दैनिकं पण कोकणीचं एक दैनिक ज्यावेळी राष्ट्रमत यायचा, आठवड्यातनं एकदा मराठी त्यात कोकणी पेपर काढायचा, तो काढून थकला, त्याने बंद केलं। नंतर सुना प्रांत आला, सुना प्रांतनी थकला, तो गेला आणि तोही बंद झाला। पुढे आता याच्या पुढे कोकणीचा पेपर येत नाही। मग तुम्ही मला सांगा, कोकणी भाषेचा एवढा उदो तुम्ही कशाला करता? विजय सरदेसाई सारखा कपटी मराठीबद्दल द्वेष भावना मनात खतखतणारं वक्तव्य त्यांनी विधानसभेत केलं। वास्तविक विधानसभेत बसणारे अनेक मराठी प्रेमी आहेत। मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही म्हणतोय, पण एकालाही हिंमत झाली नाहीये की विजय सरदेसाईला तिथे गप्प बसवायला। कारण सांगतोय, कारण गोमंतकाची राज्यभाषा मराठी कोकणी असली तरी मराठी सुद्धा गोमंतकाची सहभाषा आहे। हे प्रत्येक आमदाराला माहीत आहे। अरे, मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा आहे, मराठी ही गोव्याची धार्मिक भाषा आहे, मराठी ही गोव्याची संस्कृती आहे आणि मराठीचा इतिहास फार फार पूर्वीचा आहे। मराठी भाषेची ही निर्भत्सना त्यांनी केलेली आहे। पण विजय सरदेसाईकडनं काही चांगल्याची अपेक्षा आपण करू नाही शकत, कारण मराठीशी ज्याचा संबंध आहे तो सुसंस्कृत असतो, त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असतात। पण विजयचा मला वाटतं कधी मराठीशी संबंध आलेलाच नाही आहे। त्यामुळे त्याच्याकडनं सुसंस्कृतपणा किंवा दुसऱ्याला आदर देण्याची भावना काय ह्याची अपेक्षा आपण करूच शकत नाही। निषेधच करतो असं नाही, मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पण विनंती करतो की आम्ही सर्व जाऊन सगळ्या मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांना भेटूया, विजय सरदेसाईला प्रसिद्धी देणं बंद करा अशी मागणी करूया आणि त्यानंतर विजय सरदेसाई काय करतो ते आपण बघूया। धन्यवाद। माझ्या सगळ्या मराठी बांधवांनो, मी तुम्हाला प्रथम नमस्कार करतोय। आज आम्ही इथं जमलेलो आहोत की
फक्त एकच कारणासाठी की विधानसभेचे माननीय आमदार श्री विजय सरदेसाई यांनी जे परवाच्या दिवशी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल आम्ही निषेध करतो. विजय सरदेसाई यांनी जे मराठी संदर्भात वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. एवढंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण मराठी माणसांची माफी मागावी अशी विनंती करतो. आता विजय सरदेसाई हे विधानसभेत चांगलं काम करत आहेत. विरोधी पक्षाचं एक माणूससुद्धा असूनसुद्धा विरोधी पक्षाचं काम प्रखरपणे करत आहेत. त्यांनी मराठीबद्दल असं बोलायला नको होतं. तीच गोष्ट आपल्या विजय सरदेसाईबद्दल बरोबर लागू पडते आहे. अरे सगळं जे काम गोव्यात चालू आहे ते मराठीतून चालू आहे. मराठी आपली संस्कृती आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे. हे माहीत असूनसुद्धा तू मराठीबद्दल असे अपशब्द वापरतो, त्याबद्दल जाहीर निषेध करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा जे आमच्या राजेश मराठे यांनी सांगितलं की सर्व वृत्तपत्र संपादकांना भेटून त्यांचं वक्तव्य जे आहे ते प्रसिद्ध करू नका अशी विनंती आम्हाला करावी लागेल.